पोरींची जी शाळा काढली ना त्याची समधी मदार माझ्यावर आहे. म्या माझं काम करायला जाते, मागे व्हा. सावित्री, चल बाळ. चल, नायगावला जायचं आपण. आबा, म्या नाही येणार. कारण काय यायचं? काय कारण आहे मला विचारतेस? आंधळी झालीस का सावी? नाही आबा, आंधळ काय म्हणायचं. उलट माझ्या मालकानं मला जी दृष्टी दिली आहे ना ती समद्यांना मिळावी असं मला वाटतं. ऐक सावी, हे शिकलेल्या बाईचं शानपण मला नको सांगू. चल बघतो. चल. नाही आबा, माझे मालक घरात नाहीत. मी नाही येऊ शकत तुमच्यासोबत. तुझा मालक महत्वाचा, तुझा आबा महत्वाचा नाही. आबाच्या शब्दाला काडीची किंमत नाही. नाही आबा, अहो असं नका समजू तुम्ही. तुमच्या शब्दाला लय किंमत आहे. पण म्या कुठं जायचं, यायचं, काय करायचं हे आता मालकांच्या शिवाय काही घडत नाही बघा. असं का बोलतेस पोरे? हे सावे, तुझ्या करणी केली का कुणी? काय झालं? अहो पुण्यातली माणसंच अशी आहेत, इथं भूत फिरकत बी नाही. तुझी दशा बघितलीस का सावे? अगं रागात फुटले. ह्याच रक्ताची उद्या शाई होईल आणि त्या शाईतून लेकी बाळी शिकतील, लिवतील. मला समजून घ्या. तुमचे आशीर्वाद असू द्या आबा. आज ह्या निमित्तानं तुम्ही मला आशीर्वादच द्यायला आलात बघा. तुमच्या सावीची काळजी नका करू तुम्ही. जशी तुम्हाला माझी काळजी वाटते ना तशी माझ्या मालकांना बी माझी काळजी आहे. मला कसला बी त्रास नाही आबा. विश्वास ठेवा माझ्यावर. त्रास नाही सावी. लोक सावी, हे पोरा, तुझ्या आवाज ऐक पोरी. एवढा ऐक तुझ्या आवाज. हे सोड समजा. तू चला आपल्या घरला, आपण तिथं बोल. आबा समजून घ्या. मालक नाहीत घरात. मी नाही येऊ शकत तुमच्या बरोबर. ऐका माझं. आणि मालक बी येऊन मला बोलले ना की तुझ्या आबा सोबत जा. नाही यायची नाही आता. प्रश्न फक्त ह्या एका लेकीचा नाही, माझ्या शाळेत येणाऱ्या प्रत्येक लेकीचा आहे. पोरींची जी शाळा काढली ना त्याची समधी मदार माझ्यावर आहे. मला उभं राहावंच लागणार आहे आबा. मी नाही येऊ शकत तुमच्या बरोबर. मला माफ करा आबा, पर मी नाही येणार. चला आबा, आबा 2 घास खाऊन जा की. मी भाकऱ्या थापते, स्वयंपाक करते. तुम्हाला आवडतं ना माझ्या हातचं? हा,
नाही तर बांधून देते. हा आबा. माझ्या सावीला बघायला तुम्ही, माझ्या सावीच्या ओढीनं, तिच्या काळजीनं. माझी सावी नाही या घरात. इथं ज्योतिराव फुलेंची शिकलेली बायको आहे. तुमच्या हातचं काही गोड लागायचं नाही आम्हाला. चला. चला. धनी, तो देणगीचा बटवा माझ्याकडे द्या. अगं आपल्या लेकराच्या सुखासाठीच दान धर्म करतोय. अहो, दान धर्म सत्पात्री केला तर त्याच्या पुण्यानं माझं लेकरू बरं होईल. अशा पापी लोकांना देणगी दिली तर माझं लेकरू बरं होईल का? पण ज्योतिराव एवढं लांबनं आले आणि अहो, सगळं पुन्हा त्यांच्या बायकोची छितू करते. तुम्हाला माझी शपथ आहे बघा, त्या पापी लोकांना देणगी नाही द्यायची. अगं त्यांच्याकडे मुली शिकत्यात, चांगलं आहे. अहो, डोंबलं माझं. त्यापेक्षा सहस्त्र ब्राह्मणांना तुम्ही भोजन घातलं, त्यांच्या आशीर्वादानं माझं लेकरू बरं होईल. पण त्या पापी लोकांना मदत केली तर माझ्या पोराचा रोग वाढल, तो काय बरं व्हायचा नाही. अहो धनी, धनी थांबा की. धनी ऐका की माझं. हे बघा, माझा नवरा बोळा सांब आहे. तुम्ही शाळा काढून अधर्म केलाय हे यांना कळत नाही. अहो, यात अधर्म कसला? अहो, उलट सगळ्या मुली शिकल्या तर सगळ्या घरांचा उद्धार होईल. आता नाही का उद्धार होत? तुमच्यासारखी लोक पाप वाढवतात म्हणून आमची पोरं विनाकारण आजारी पडतात. हे बघा, तुम्ही आता इथे पाय ठेवू नका, निघा तुम्ही. ज्योतिराव घ्या. इनामदार साहेब, जर घरातल्या लक्ष्मीचाच विरोध असेल तर देणगी घेणं उचित ठरणार. जेव्हा या माऊलींचं मतपरिवर्तन होईल आणि त्या स्त्री शिक्षणाला आशीर्वाद देतील तेव्हा ही देणगी स्वीकारायला नक्की येतो. मालक, नका विचार करू आता जास्त. हा, आता इतक्या लांब तुम्ही गेलता, देणगी मिळाली असती तर बरं वाटलं असतं. पण नाराज नका होऊ ना. सावित्री, फक्त आणि फक्त भूदेवांना दान दिलं तरच पुण्य मिळतं असा समज आहे लोकांचा. त्यामुळे नाही मिळाली देणगी. हा, पण एक देणगी मात्र न चुकता मिळते आपल्याला. कुठली देणगी? शेण दगडाची. ती देणगी ना आठवणीनं मिळते, अगदी रोजच्या रोज मिळते. डोळे पाणावले तुझी साडी. नाही हो, कुठे. अहो, हसवलत ना तुम्ही आता. किती हसवता म्हणून पाडे आलं, बाकी काय नाही. हे अश्रू मी हसवलं म्हणून नाही आले सावित्री. तुझे आई वडील आले होते, ते चिडले, नाही नाही ते बोलले,
तुझ्या लाडक्या आबांनी तुला समजून घेतलं नाही त्याची सल आहे. बरोबर. सावित्री, आणि तरी तू मला अवाक्षर सुद्धा बोलली नाहीस. तुमच्या मागे किती व्याप आहे मला, म्हणून नाही सांगितलं काय. आणि तू घरच्यांना रक्ताची शाई होईल आणि त्या शाईनं मुली लिहित्या होतील. आणि काय म्हणालीस? बाई बाजारात विकताना पाहता ते चालतं, पण बाई शिकली तर मात्र धर्म बुडतो असं म्हटलीस. हा, बोलले मी. काय झालं? काय चुकलं का माझं? चुकलं का? सावित्री, तू तर त्यांच्या बरोबर मला पण मोडीत काढलंस. मला अहो असं का बोलताय? मी असं काय बी बोलले नाही, खरं सांगते. मग तू म्हणाली नाहीस मालकांनी जरी जा सांगितलं तरी मी जाणार नाही, कारण आता शाळेची सगळी मदार माझ्यावर आहे. खरं आहे हे, मी बोलले, पर यात तुमचा काय बी अनुमान नाही केला. मी खरंच असं नाही केलं. माझा अनुमान नव्हताच, उलट मुलींची काळजी होती, शाळेविषयी आस्था होती. शाबास सावित्री, आता माझी काळजी मिटली. खरं ना? किती घाबरवून दिलं तुम्ही मला. आता मी विजय. बघा बघा, धर्म बुडवी बघा. ए चल मागे फिर. बाईच्या जातीला एवढा जोर? मागे हो. शेंड गोळ्यात जुमानत नाहीस. अगे बाई, मागे फिर. अधर्माने वागू नकोस. म्या माझं काम करायला जाते, मागे व्हा. अहो, असे ऐकणे बघणे दुर्लभ. हिचा काटा जिरवलाच पाहिजे, तरच हिची पावलं मागे फिरतील. म्हणजे काय करायचं? म्हणजे पदराला हात घालावा. मग हिच्या पदराला कोण हात घालणार? मी. खबरदार मोर आलात तर. मुलीला शिकवतेस काय? बघतो आता. Remember well. Never shall I permit this again. Mark my words.
चांगलीच चपराक मारली आहे. चांदण्या चमकल्या, दात नाही ना पडला. नाही. आणि कुठे इजा? गुडघ्याला मुका मार लागला. अरे मग तिकडेच लकडी पुलावरून खाली उडी घेऊन जीव द्यायचा होतास ना. माझ्याकडे कशाला आलास? त्या बाईने तुझ्याच नाही तर समस्त पुण्याच्या कानशिलात लगावली आहे. तुला आता मी नाही सोडणार. तेव्हा माझ्या हातात मला काही सापडलं नाही, नाहीतर ना सावित्री, जे केलंस ना ते बरोबर केलंस. जर संयमाने घेता आलास तसे सावित्री आपल्याला रोज त्याच वाटेने जायचे. मालक त्या माणसाला आगाऊपणा करायचाच होता. भर चौकात समध्या माणसां देखल माझी नालस्ती करायची होती त्याला. कोण चालून गेले, पण त्या क्षणाला नेमकं काय घडलं, कसं घडलं आणि माझ्यात एवढी शक्ती कुठून आली देवालाच माहिती. पण यापुढे सावध राहायला पाहिजे. राहणार, कारण त्या माणसाच्या नजरेतला विकार पाहिलाय. सावित्री, काळजी करू नको. खर तर एवढे दिवस गप्प होतो मी. शेणमारा केला, दगडफेक केली, फक्त शाळेसाठी सहन करत होतो मी. थांब. पण आता जर कोण हात सोड, बोट जरी लावायला पुढे आला ना, तरी हे कट्यार. ज्या डोळ्यांनी बघल ना तो डोळाच काढायचा, जागेवर ठेवायचा नाही. नंतर त्याचा चौरंगा कसा करायचा ते मी बघ. थोरल्या राजांनी जे सांगितलंय तसंच करायचं. आत्मसंरक्षण महत्वाचं. अहो थांबा, कोण म्हटय ते, मारू नका त्यांना. ऐक, उद्या जर तू त्या बाईचा सूड घेतला नाहीस तर बायकांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सवाष्ण म्हणून बसवेन. पण जे काही घडलंय त्यामुळे स्त्री शिक्षणाने ज्यांच्या पोटात दुखतंय त्यांना आयतं खोलीत मिळणार. ते आगीत तेल ओतणार, कोण भटाला भडकवलं जाणार. मालक, तुम्हीच म्हणता ना हे हलाहले पचवावं लागल. म्या पचवणार. रोज एक एक घोट प्यावा लागलं ना तरी बी चालेल. एक काम करतो, मीच येतो तुझ्या बरोबर. तुम्ही आणि देणगीचं काय? उद्या तुम्हाला 2-3 ठिकाणी देणगी गोळा करायला जायचंय ना. हे बघा, मला नका काळजी करू माझी. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम नीट करेन. बाईच्या हातचा मार खाणाऱ्यांनी कपाळी कुंकू लावून घ्यावं. पण एक संधी द्या, एक संधी द्या. नक्की सूड घेईन, सूड घेईन. पंत सोडणार नाही त्या सावित्रीला.
काय करताय तुम्ही? कळेल, थोड्याच वेळात कळेल तुला. साऊ सोन्याचे दागिने देण्या एवढा श्रीमंत नाही, पण या फुलातला आदर आणि देवत्व तुला अर्पण करतो. मला तर लई भ्या वाटतंय बघ. जे झालं ते बरं नाही झालं, काय बिघडल? माझं शाळेत जाणं आज लय गरजेचं आहे. सुनबाई थांबा. जय शिवराय. आपण सर्वजण जो भरभरून प्रतिसाद देत आहे त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून आभार. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की एपिसोड संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या एपिसोडची लिंक शेअर करा. त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांनी ही मालिका सुरू राहावी यासाठी आर्थिक योगदान देण्याची भावना व्यक्त केली होती आणि आपण सर्वांच्या भावनेचा आदर करून खाली एपिसोडच्या कमेंट सेक्शनमध्ये पेमेंट गेटवेची लिंक आपण दिलेली आहे, QR कोड दिलेला आहे. यावर क्लिक करून आपल्याला जे काही स्वेच्छेनं योगदान द्यायचंय ते आपण देऊ शकता, कारण मालिका ही आता महाराष्ट्राची आहे आणि हा जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची ही नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्या भावनेचा आदर करून ही गोष्ट आपण केलेली आहे. आपणा सर्वांना विनंती आहे, पुन्हा एकदा एपिसोड संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या एपिसोडची लिंक पाठवा, जेणेकरून सावित्रीमाईंचा आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा जो इतिहास आहे हा पुढच्या पिढीच्या मनावर कोरला जाईल, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचेल. जय शिवराय. साऊ सोन्याचे दागिने देण्या एवढा श्रीमंत नाही, पण या फुलातला आदर आणि देवत्व तुला अर्पण करतो. मला तर लई भ्या वाटतंय बघ. जे झालं ते बरं नाही झालं, काय बिघडल? माझं शाळेत जाणं आज लय गरजेचं आहे. सुनबाई थांबा.